स्वतः डोळ्याने बघितलं की संतोष बांगर हा स्वतःना सांगतो की देवदूत, त्याच्यानंतर बोलतो की मी कट्टर हिंदूवादी आहे. पण त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी 2 बैलाची कुर्बानी दिली आणि तिथे बिर्याणीचा प्रकार ठेवलेला आहे जेवणाचा. जो प्रकार घडला होता तो आपल्याला हिंदू म्हणून लाजवण्यासारखा हा घटक आहे. कारण की स्वतःला सत्तेचा उपभोग घेण्यासाठी ज्या समाजात आपण हिंदू म्हणून जगतो त्या समाजात जे लोक गोहत्या करतात त्या समाजातून वोट मिळवण्यासाठी काही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एक गोपुत्र ची हत्या करून त्याची दावत त्यांना दिलेली आहे. याच्यावर आक्षेप घेतला आम्ही तर घेतलात, पण जनतेतील प्रत्येक लोकांना माहीत झालेलं आहे की हे लोक सत्ता भोगण्यासाठी कशाच्या पण थराला जाऊ शकतात. याला आशीर्वाद तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की लोकप्रिय आमदार यांना हे पाठीशी घालतात. माझं नाव जिद्दी पाटील आहे. कळमनुरीचा मी वार्ड क्रमांक 3 मधला उमेदवार आहे. मी स्वतः डोळ्याने बघितलं की संतोष बांगर हा स्वतःना सांगतो की देवदूत, त्याच्यानंतर बोलतो की मी कट्टर हिंदूवादी आहे. पण त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी 2 बैलाची कुर्बानी दिली आणि तिथे बिर्याणीचा प्रकार ठेवलेला आहे जेवणाचा वार्ड क्रमांक 3 मध्ये. त्याच्यानंतर मी त्यांना तिथे बिर्याणीचा प्रकार चालू होता, बैल बिर्याणी. कारण की उमेदवारांनी लोकांना जेवणाचं हे सांगितलं होतं की बुवा तिथे आपल्याला पार्टी म्हणून त्यांनी 2 बैलाची कुर्बानी दिली. मी एक गोरक्षक हो आणि बजरंग दलचा कार्यकर्ता हो. मी जवळपास 12 वर्षापासून बजरंग दलचं काम करतो. त्याच्यामुळं माझ्या पद्धतीने मी तिथे रोकायचा प्रयत्न केला, तरी बी कार्यकर्ते आणि त्यांचे समजा उमेदवार हे म्हणले की तू कुठे बी गेला तरी आमचं कोणीच काही कानोडं करू शकत नाही.